तूच म्हणतोस ना मी या घराची सून आहे. साईमांनी जरी मानलं नसलं तरी माझ्यासाठी त्या माझ्या सासूबाई आहेत. त्या मला काही बोलल्या तरी मला त्रास होणार नाही. आणि तूही काळजी करू नकोस. परत तिचाच फोन आहे. काय करू आता? नाही, फोन नका घेऊ. शाहू गायब झाला हे जर का वहिनीला कळलं तर तिला आणखीनच टेन्शन येणार आहे. तुझ्यामुळेच आमच्या राजशिर्के घराण्यात भाऊबंदकी सुरू झाली. मुलगा आई विरुद्ध आणि भाऊ भावाविरुद्ध उभा राहिला. राजशिर्के घराण्यात कधीही असं घडलं नव्हतं. ते तुझ्यामुळे घडलंय. साईमा, मी विक्रमला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करते की त्याचं वागणं चुकीचं आहे आणि तुमच्याशी त्यांनी नीटच वागायला हवं. बस, हे ढोंग नकोय. आणि तुझ्या हातून आम्हाला काहीही घ्यायचं नाही. पुन्हा असा मूर्खपणा करण्याची चूक करू नकोस. हॅलो मकरंद, अरे कुठे आहात तुम्ही? मी केव्हाच फोन करते तुम्हाला. वहिनी, अगं श्रावणी आणि अरे तेच सांगण्यासाठी, म्हणजे श्रावणीची काळजी करू नको, ती आलीये घरी. काय? अरे हो, श्रावणी घरी आली? कशी आहे ती? घरी आली तेव्हा रडतच होती ती. आम्ही येतो, आम्ही लगेच घरी येतो. जे काय झालं ना ते जाऊ दे ना, विसरून जाऊया आपण. हा, बोल ना. हे बघ, आम्ही तुझ्यावर रागावलेलो नाहीयेत का शाहू? शाहू, आलीस? लवकर आलीस? अशी एकटी का बसलीस तू? ओ वेट अ मिनिट, वेट अ मिनिट. तू आलीस म्हणजे श्रावणीचा पत्ता लागलेला दिसतोय. कशी आहे ती? कुठे आहे? केटी, का उगाच चौकशा करतोस? तुला जे करायचं होतं ते तू केलंस ना. शी इज नो मोर. अंग गरम लागतंय बघा. हा बघा, हात बघा, गरम लागतंय. हा, आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, बरी होणार आहे ती. सॉरी, पण आता खूप उशीर झाला. खूप अस्वस्थ वाटतंय. काय झालं? कशामुळे अस्वस्थ वाटतंय? माहित नाही. कसला विचार करतेस तू एवढा देवेनी? हॅलो देव, बोल काका. देव, तू लवकर इकडे निघून येते का? देव, श्रावणीने आत्महत्या केली. श्रावणीने आत्महत्या केली. देवानी, देवानी, काय झालं? हॅलो विक्रम, माझी श्रावणी मला सोडून गेली.